राज्याच्या कृषी विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आधारित महाॲग्रो एआय धोरण महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत व्यक्त केले. या धोरणामुळे पिकांचे अचूक अंदाज, हवामान बदलांचे निरीक्षण तसेच रोग कीड नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येईल, असे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियम 293 अंतर्गत चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन व माहिती मिळून उत्पादन वाढीस मदत होईल. अमरावती विभागात कापूस, सोयाबीन, तूर आणि संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या भागातील हवामान व पीक पद्धती लक्षात घेऊन धोरण राबवावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेत पांदण रस्ते योजना प्रभावीपणे राबवून शेतमाल वाहतुकीची सुविधा सुधारावी आणि कापूस प्रक्रिया व बांबू उद्योगांना चालना देऊन ग्रामीण रोजगार वाढवावा, असेही त्यांनी नमूद केले. कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामुळे मोठे सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.